केदार भटाचं मात्र भटाला दिली ओसरी चालूच होतं आणि आजीची भुणभुण बाबांच्या आणि आईच्या मागे चालूच होती. आजी केदार काकांना त्यांच्या पाठीमागे कितीही बोलू देत, पण आई आणि बाबा त्यांना काही देताना विसरले की आजी लगेच ते एका पिशवीत घालत असे आणि त्यांना देऊन टाकत असे. एकदा दुपारच्या पंक्तीला असलेले केदार काका अचानक बाबांना म्हणाले, शंभूनाथ, अरे मी तुमच्याकडचं सकाळचं दूध घरी ठेवतो आणि नंतर जी दूध आणि भाजी नेतो ना ती मी विकतो. तसंच देवळातले नारळ तांदूळ विकावे लागतात मला. तशी आजी त्यांच्या ताटात पोळी घालत म्हणाली, केदार, कसली एवढी तुझी पैशाची जमवाजमव चालली आहे? काय माडीचं घर बांधायचा विचार चाललाय का काय? आणि केदार काका पोळी तशीच ताटात चिवडत म्हणाले, आई, अगं शांती असती तर माडीचं घर बांधायचा विचार केला असता, पण आता कोणासाठी माडीचं घर बांधू? बाबांनी लगेच विचारलं, पण केदार, तुला असं विकून कशासाठी पैसे हवेत? काही नड आहे का तुला? केदार काका म्हणाले, नाही रे शंभू, आता मला पैशाची कसली नड नाही, पण शांती गेल्यावर उमेच्या डॉक्टरी उपायांसाठी कल्पनेपेक्षा जास्त खर्च आला मला. तुम्हाला माहिती आहे, तिच्या डोक्याचे फोटो काढून नंतर तिच्यावर उपचार करण्यात आले होते. शंभू, अरे मी एका नैवेद्यावर जगणारा गरीब भट, एवढा खर्च करायला माझ्याजवळ कुठे पैसे होते? शेवटी साराभाईजवळ घर गहाण ठेवून पैसे घेतले आणि त्याच खर्चानं ठिगळं लावायला मी बघतोय. आता जर घर गेलं तर आम्ही कुठे राहणार रे? त्यासाठी माझा हा आटापिटा. तरी बरं, त्या साराबाईंनी पैशावर व्याज लावलेलं नाही आहे. आणि बाबांनी आजीकडे बघितलं. आजी खाली मान घालून रडत होती. नंतर ती एकदम तोंड वर करून म्हणाली, अरे केदार, तू हे सगळं आम्हाला आधी नाही का सांगायचं? तुला माहिती नाही, मौन हे चांगलं असलं ना तरी कधी कधी हेच मौन घातकसुद्धा होऊ शकतं. केदार काका खाली मान घालून म्हणाले, आई, तुम्ही मला आपल्या घरचा मानून माझ्यासाठी केलंत ना ते मी कधी विसरणार नाही. अगं, मला गोडाची पूर्वीपासून खूप आवड. मी जरा रुचीनं खाणारा, पण उमा सगळं करून मला खायला घालायची, पण आता ती भाजी पोळीशिवाय काही करत नाही. मग मी इथे आलो की अगदी हात सैल सोडून जेवतो, कारण संध्याकाळी उमा स्वयंपाक करत नाही, ती शांतीला घेऊन झोपते ग. आमच्या केदार काकांची ती दुर्दशा बघून आता आई आजीबरोबर माझेही डोळे पाणावले. माझी आजी, जेव रे पोरा जेव, असं म्हणत त्यांना वाढायला लागली. आजी त्यांना म्हणाली, केदार, एक विचारू का रे? त्यांनी मान हलवल्यावर आजी म्हणाली, केदार, अरे शांतीचा भास म्हणजे काय? ती खरोखर राहते घरात? केदार काका एकदम म्हणाले, आई, पूर्वी शांती मला उमाला प्रत्यक्ष दिसायची, पण ती कधी बोलायची नाही. ती कधी चुलीजवळ दिसायची तर कधी अभ्यासाच्या वह्या चाळताना दिसायची. आणि मी एवढा खर्च करून वाचलेली उमा शांताच्या त्या दिसण्यानं मात्र जरा शुद्धीवर आली बघ. आता आई, मला माहिती होतं कधी कधी मनुष्याचा अचानक मृत्यू झालाय की त्याला आपला मृत्यू झालाय हेच कळत नाही, आणि नंतर तो अशा भासाच्या रूपानं आपल्या प्रिय ठिकाणी येतो, आणि आपल्या मृत्यूची जेव्हा त्याला खरी जाणीव होते तेव्हा तो निघून जातो. माझ्या शांतीचं सुद्धा तसंच झालं ग. त्या झाडाखाली उभं राहून आपल्या आईला बघणाऱ्या माझ्या शांतीला आपला मृत्यू झाला हे कळलंच नाही, ती परत आली. आता गावकरी तिने परत जावं म्हणून मला शांती होम करायला सांगतायत, त्यांना मी काय सांगणार? आम्ही सगळेजण दगड होऊन ते ऐकत होतो. केदार काका हुंदका गिळत म्हणाले, आता माझ्या पोरीला तिच्या मृत्यूची जाणीव आली आहे. तिचा भास आला तसाच आता तो नाहीसा झालाय, पण शांती आता आपल्या आईपासनं दूर राहू शकत नाही, म्हणून आता उमापुरता तिचा भास आहे. मी उमाला हे सगळं नीट समजावून सांगितल्यावर ती फक्त रडत म्हणाली, अहो ते का मला माहिती नाही, पण रात्री ती माझ्याजवळ असते आणि मला तेवढं पुरे आहे. त्यानंतर सगळं काही बदललं होतं. बाबांनी तातडीनं जाऊन साराभाईजवळ केदार काकांच्या कर्जाची चौकशी केली, तेव्हा ती खरंच फार मोठी रक्कम होती.
आजीच्या सांगण्यावरनं बाबांनी नंतर त्याच वर्षी घरातली सगळं धान्य विकलं. आईने आपली बोरमाळ 4 सोन्याच्या बांगड्या हट्टानं बाबांना दिल्या आणि बाबांनी केदार काकांचं ते साराभाईकडे गहाण पडलेलं घर सोडवलं. ते कळल्यावर केदार काका माझ्या आजीचे पाय धरून रडले. आजी त्यांना एवढंच म्हणाली की अरे केदार, कुठल्या आईला आपल्या पोराचं घर गहाण ठेवलेलं आवडेल? जे एका आईने आणि बाकीच्या भावंडांनी करायला हवं ते आम्ही तुझ्या बाबतीत केलं, त्यात विशेष असं काही नाही रे. त्यानंतर केदार काका अगदी आमच्या घरातले झालेले होते. त्यांनी सकाळी दूध आणि भाजी नेणं बंद केलं. ते आता दुपारच्या पंक्तीला विशेष थांबत सुद्धा नसत. कधी काही आमच्या घरात काही असलं किंवा दादूबाबा आणि माई आलेले असले तर ते जेवायला थांबत, पण आजी करता ते देवळातली पूजा आटोपली की आमच्या घरी येऊन चहा न्याहारी करून जात. नंतर उमा काकूंनीही आपल्या शांतीचा मृत्यू स्वीकारला आणि त्या तिच्या भासावर नीटपणे जगायला लागल्या. आमच्या आजीला केदार काकांचं खूप वाईट वाटत असे. त्यांना सकाळी यायला उशीर झाला की आजीचा जीव नुसता वरखाली व्हायचा. मग ते अंगणात उभी राहून आपल्या डोळ्यावर हात ठेवून दूरचा रस्ता न्याहाळत स्वतःशीच पुटपुटायची की आज हा कुठे तडफडला. आज जर त्याला येता येत नव्हतं तर त्यांनी काल नाही का सांगायचं? उमा ठीक असेल ना? आणि हे सगळं ऐकणारे बाबा म्हणायचे, आई तुझा केदार येतोय ग. मग आजी हसत हसत माझघरात जायची. तशी आई आणि आजी महिन्यातनं एक वेळा केदार काकांच्या घरी जाऊन उमा काकूंना बघून यायच्या. त्यांनी कौसल्या माईला सुद्धा उमा काकूंवर लक्ष ठेवायला सांगितलं होतं. आणि आश्चर्य म्हणजे कौसल्या माईंबद्दल नेहमी आपलं ब्राह्मणी नाक मुरडणाऱ्या उमा काकू आपल्या मुलीच्या मृत्यूनंतर मात्र आमच्या माईशी नेहमी चांगल्याच वागल्या. कदाचित आपल्या जातीय भेदभावामुळे देवाने आपल्याला ही शिक्षा दिली असं त्यांना वाटलेलं असावं. काहीही असू दे, आता त्या कधी केदार काकांबरोबर आमच्या घरी आल्या तर कौसल्या माईच्या हातचा चहासुद्धा घेत होत्या. पूर्वी केदार काकांच्या घरी फळीवर लोणच्या मुरंब्याच्या बरण्या भरलेल्या असायच्या. आता देखील माझी आई आणि आजी त्या बरण्या पूर्वीसारख्याच भरलेल्या ठेवत होत्या. आजी खरोखर हरणीच्या बेंबीतल्या कस्तुरीसारखी मौल्यवान होती. मात्र त्या दोघींनी कधी मला आणि मंजीला त्यांच्या घरी पाठवलं नव्हतं. कदाचित शांतीच्या घरात असलेल्या भासाला त्या घाबरलेल्या असाव्यात. एकदा केदार काकांनी शांतीची कवितेची वही आणली आणि मला देत म्हणाले, रुक्मिणी, ही माझ्या शांतीच्या कवितेची वही आहे, तुझ्याजवळ ठेव. मी भरल्या डोळ्यांनी ती वही घेतली. पण केदार काका गेल्यावर माझी आजी तरातरा माझ्याजवळ आली आणि म्हणाली, सोने, अगोदर ती वही इकडे आण. या केदारला ना कुठे काय आणून द्यायचं हेच कळत नाही. हे बघ, ही वही मी आत्ताच चुलीत जाळून टाकणार आहे. मेला आमच्या भरलेल्या घरात तिचं काही नको. आजीला मी काकुळतेनं म्हणाले, आजी, अगं मी शांतीच्या खूप कविता फाडायला लावल्या होत्या. मला आता तिच्या ह्या कविता फक्त एकदा वाचू दे, नंतर मी तुला ती वही देईन. माझी ती भावुकता आणि डोळ्यातलं पाणी बघून आजी काही न बोलता तिथनं निघून गेली. त्याच दुपारी घरातले सगळेजण गाढ झोपल्यावर मी ती वही घेऊन माझ्या बकुळ रानात जाऊन तिथल्या झाडाला टेकून बसून सर्व कविता रडत रडत जोरजोरात वाचल्या. मला अचानक जाणवलं की शांतीची प्रत्येक कविता अर्थपूर्ण आहे. त्या छान कवितांमधनं तिचं स्वच्छ हृदय, तिच्या संवेदना मला जाणवल्या. ही एका सुंदर कवयित्रीची वही आहे हे सत्य शांती गेल्यावर मला उमगलं होतं. आणि शांतीच्या सगळ्या कविता वाचून झाल्यावर मी रडत रडत पुटपुटले की शांते, मला क्षमा कर, खरोखर तुझ्या सगळ्या कविता खूप छान आहेत. मला त्यावेळी दूरवरून शांतीचं ते खळखळून हसणं ऐकू आलं आणि नंतर मी ऐकलं की तरीसुद्धा तू मला कविता फाडायला लावल्यास सोनसळी. तशी मी अत्यंत घाबरले, जीव घेऊन पळत घरी आले आणि उठलेल्या आजीच्या हातात वही देत म्हणाले, आजी, मंजीनं ही वही बघण्यापूर्वी जाळून टाक. आणि आजीनी तसंच केलं. त्या रात्री शांती माझ्या स्वप्नात आली आणि मला म्हणाली की सोनसळी, तू दुष्ट आहेस. माझ्या छान छान कविता तू फाडायला लावल्यास त्याची शिक्षा मी तुला देणार. आणि मी दचकून उठले. आमच्या केदार काकांची मी फार आवडती होते. माझ्या देखणेपणामुळं ते मला नेहमी रुक्मिणी याच नावानं हाका मारत.
शांतीच्या अचानक मृत्यूनंतर केदार काका माझ्या फार जवळ आले होते. मला माहिती होतं माझ्या ते आपल्या शांतीला बघतायत. पुढे आजीला कळलं की केदार काका आपल्या घरी गेले की डोक्याला हात लावून बसतात आणि ते ऐकून ती भयंकर कळवळली होती. माझी आजी एक वेगळी स्त्री होती. एक ब्राह्मणबाई असून सुद्धा ती म्हणायची की सतत देवादेवा करत राहिल्यानं माणूस पांगळा होतो. तिचा शुद्ध चारित्र्यावर आणि शुद्ध मनावर फार विश्वास होता. मनुष्य आपलं नशीब आपणच बदलू शकतो हे मात्र तिचं म्हणणं खोटं ठरलं होतं, कारण माझं नशीब माझं स्वतःचं होतं आणि ते भूतानं ठरवलेलं होतं. मी तुमच्या देवाला फक्त एक प्रश्न विचारते की माझी आजी म्हणते तारणारा आणि मारणारा तूच आहेस, तर तू माझं तारण का नाही केलंस? माझं तारण न केल्यानं त्याचे काय परिणाम होणार आहेत हे तुला माहिती होतं, तरी तू कडेवर हात ठेवून विठ्ठल मूर्ती होऊन शांत उभा राहिलास. कशासाठी? मला माहिती आहे माझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर तू देणार नाहीस, कारण तुझ्याकडे मुळी उत्तरच नाही. आणि म्हणून मी अंतःकरणपूर्वक तुझा तिरस्कार करते, घृणा करते. खरं तर मला जीवनदान देणं हे तुझ्या दृष्टीनं फार मोठी गोष्ट नव्हती आणि म्हणून तू माझ्या तिरस्काराला आणि घृणेला पात्र आहेस. केदार काकांच्या शांतीचं असं झालं तेव्हा आमची शाळा सुरू होती, पण शांतीमुळे जून महिन्यात मला मंजीला खूप वेळा शाळेला दांडी मारायला लागली होती. शांतीची घटना घडली आणि माझी आजी धसकली. तिने यल्लम्मा देवीला केलेला नवस येशा आता 4 वर्षांचा झाला तरी तसाच फेडायचा राहिला होता. माझ्या आजीला माहिती होतं की कुठलाही नवस तसा फेड न करता ठेवणं चांगलं नाही, म्हणून आजी आता सतत बाबांच्या मागे यल्लम्मा देवीकडे जाण्याबद्दल टोमणं लावायला लागली. आता माझ्या बाबांचं सुद्धा बरोबर होतं. यल्लम्मा देवीची जत्रा 12 जूनला येत होती आणि राजापूर गावातनं यल्लम्माच्या त्या डोंगर माथ्यावरच्या देवळात जायचा प्रवास बैलगाडीनं केला तर रानावनातनं जाऊन हा प्रवास 4 दिवसांचा होता आणि तो सुद्धा भर पावसाळ्यात. तरी बाबा दरवर्षी तिथे जायचं ठरवत आणि नंतर घरच्या अडचणीमुळे तिथे जाणं स्थगित होत असे. पुढच्या वर्षी असं करत आता त्या नवसाला 4 वर्ष होत आली होती. आता यल्लम्मा देवी तरी आजीने तिला देऊ केलेल्या खणा नारळाची किती दिवस वाट बघणार? त्याचा व्हायचा तो परिणाम झाला. माझ्या आईची कंबर विलक्षण दुखायला लागली. त्यात लहान येशाला सतत ताप यायला लागला. दशरथ डॉक्टरांनी येशाला गोळ्या दिल्या, इंजेक्शनं टोचली, पण काही फायदा होत नव्हता. त्यात आईवर सुद्धा औषधाचा परिणाम न होता उलट तिची कंबरदुखी वाढली आणि आजीच्या मते हे सगळं यल्लम्मा देवीचा नवस न फेडण्यामुळे झालेलं आहे. त्यामुळे आजी यावेळी बाबांना जरा रागवून म्हणाली, हे बघ शंभू, आपण 12 जुलैला यल्लम्माचा नवस फेडायला जायचं आहे. तुझे ते बाळकृष्ण हरिपुरे झालं. यशाचा ताप, वत्सलाची कंबरदुखी त्या नवसामुळे झाली आहे. आता मी आणखीन थांबणार नाही. बाबा जरा वैतागले आणि आईला म्हणाले, अगं आई, तू इथे आंबाला का नाही नवस बोललीस? एवढ्या दूरच्या यल्लम्मा देवीच्या डोंगरात कशाला गेली तू? त्यावर आम्ही सगळे हसलो. बाबांनी नंतर दादूबाबा आणि केदार काकांजवळ ह्या प्रवासाबद्दल चौकशी केली तेव्हा दादूबाबा म्हणाले, त्याच्या ओळखीचा एक गाडीवाला आहे, तो फक्त यल्लम्मा देवीच्या नवसाला जाण्यासाठीच आपली बैलगाडी सोडतो. गाडीवानाशी बोलून जुलैच्या 9 तारखेला सकाळी आमचं इथून जायचं ठरलं आणि आश्चर्य म्हणजे त्याच दिवसापासनं येशाला ताप यायचं थांबलं आणि आईच्या कंबरदुखीला थोडा आराम पडला. आमचं यल्लम्माच्या देवळात जायचं ठरलं. आई, आजी आणि माई आमच्या प्रवासाच्या तयारीला लागल्या. आमच्या घरी दादूबाबा आणि माई राहणार होत्या. माई असल्यावर आम्हाला घराची चिंता नव्हती. फक्त पांढऱ्या, चूलबोका आणि जाईजुई आमच्याशिवाय राहणार नव्हत्या, म्हणून त्यांनासुद्धा आमच्याबरोबर घ्यायचं ठरलं. आता पांढऱ्या आमच्याजवळ बसला असता आणि चूलबोका आईजवळ, पण जाईजुईनं इथं तिथं भटकू नये म्हणून एक लाकडाचा वर अडकवणारा पिंजरा दादूबाबांनी तातडीनं केला. त्यात त्यांच्या झोपायची गादी आणि पाण्याची वाटी ठेवायची सुद्धा सोय केली. त्या 8 दिवसाच्या प्रवासासाठी आमच्या घरी दिवाळीच्या फराळाची तयारी चालली होती. आता भूक लाडू, तहान लाडू सगळं करून डब्यात भरलं गेलं होतं. सुक्या चटण्या, भाकऱ्याच्या चवळी, पुरणपोळ्या, तुपाची मोठी बरणी,
जाईजुईसाठी खास चुरमुऱ्याचे लाडू, शेंगदाणे, साध्या पोळ्या, सांज्याच्या पोळ्या सगळं काही टोपल्यांनी भरून घेतलं गेलं. त्यात फळांच्या 2 टोपल्या होत्या आणि केळीच्या पानाचा एक भारा होता. माझे बाबा ही सगळी तयारी बघून आजीला म्हणाले सुद्धा की अगं आई, आपण त्या जंगलात दिवाळी साजरा करायला निघालोय का? तसं असेल तर मी फटाक्यांच्या माळासुद्धा घेतो. आणि आजी एकदम कमरेवर हात ठेवून बाबांना मोठ्यांना म्हणाली, शंभू, आपल्याला कळत नाही ना त्या गोष्टीत नाक खुपसू नये. अरे बघ बाळा, आपला जाण्या येण्याचा धरून बरोबर 8 दिवसांचा प्रवास आहे. प्रवासात पोरं बाळं बरोबर आहेत. मला नाही वाटत रे त्या जंगलात कुणी खानावळ उघडी करून बसले असतील. अरे हे जे आत्ता आम्ही घेतलं आहे ना ते सुद्धा कमी पडणार आहे. मग काय झाडाची पानं खाऊन प्रवास करणार का? बाबा आजीच्या या बडबडीला कंटाळून म्हणाले, मग आई, अगं वाटेत दूध दही लागणार, त्यासाठी आपण गौरीला आणि दुर्गीला सुद्धा बरोबर न्यायचं का? आजी विचार करत म्हणाली, शंभू, मी तोच विचार करत होते, पण एवढ्या लांब त्यांना पायी पावसात नेणं मनाला पटत नाही रे. पण तू म्हणत असशील तर. आणि बाबा काही न बोलता तिथनं घाईघाईत बाहेर पडले. माझ्या आजीनं एक मोठा केळीचा घड, यल्लम्मा देवीसाठी खण, लुगडं, काचेच्या बांगड्या, नारळ, हळद कुंकू घेतलं. एका लहान टोपलीत फळं घालून त्यावर हे खण नारळ ठेवलं गेलं. कौसल्या माईनी सुद्धा यल्लम्मा देवीला खण नारळ दिला, तो एका पिशवीत घेतला. केदार काका म्हणाले, आई, जाण्याच्या दिवशी मी उमाला ठीक कर म्हणून यल्लम्मा देवीला खण नारळ देतो, तू उमाच्या नावानं दे. आजी गैवरून म्हणाली, ठीक आहे रे केदार, उमा संपूर्ण ठीक होईल बघ. देवाच्या पायाशी ठेवलेलं गाऱ्हाणं देव पूर्ण करतोच रे. आता नुकतीच पावसाला सुरुवात झाल्यामुळे वातावरण सर्वत्र ओलसर, सुखद आणि पाऊस थंडीचं सावळं होतं. आकाशातल्या काळ्या ढगांना वारा दूर दूर ढकलून नेत होता. ते काळे ढगसुद्धा त्या वाऱ्याला न जुमानता धरणीमातेला भेटण्यासाठी खाली झेपावतच होते. आणि अशा वातावरणात यल्लम्माच्या देवळात नेणारी ती मोठी बैलगाडी घुंगरं वाजवत आमच्या कृष्णकमळाच्या फाटकाजवळ येऊन उभी राहिली. माझ्या आयुष्यातला हा सगळ्यात सुखाचा, निसर्गाच्या सानिध्यातला प्रवास मी नंतर कधीही विसरू शकले नव्हते. एखादा अचानक झालेला प्रवास माणसाच्या मनात एखाद्या सांदी कोपऱ्यात कायमचा बसून राहतो, तसा हा प्रवास माझ्या मनाच्या सांदी कोपऱ्यात कायमचा रुतून राहिलेला होता. आमच्या कृष्णकमळाच्या फाटकाजवळ येऊन उभी राहिलेली ती मोठी बैलगाडी फार वेगळी होती. त्या बैलगाडीच्या आत 2 गाद्या ठेवल्या होत्या, सुरेख बिछाना तयार केला होता आणि वर गोलाकार पसरट पानं विणून कौलारूसारखं छप्पर बांधलेलं होतं. त्या छपराच्या आत चटई बांधली होती. या वरच्या छपराची त्या पानाची वीण इतकी घट्ट होती की पावसाचा एक थेंबसुद्धा झिरपून चटईवर यायची शक्यता नव्हती. त्या छपराच्या मागे पुढे जाड सुती चादरीचे मध्ये 2 तुकडे करून पडद्याप्रमाणे अडकवले होते. हे दोन्ही पडदे खाली सोडले की ती बैलगाडी एक छान उबदार बंद घराचा भास द्यायची. पुढील आणि मागील कोपऱ्यात लहान कंदील दोरीनं बांधून ठेवले होते आणि वरच्या एका दांडीवर एक चादर अशीच ठेवली होती. माझ्या बाबांनी त्या दांडीवर जायजुईचा पिंजरा लांब दोऱ्यानं गाद्यांच्या वर बांधला होता. या पुढच्या पडद्याच्या मागे गाडीवानाची बसायची गादी होती. तिथे दांडीला एक कंदील होता आणि ते वरचं छत त्या गाडीवानाच्या बसायच्या जागेच्या जरा पुढे आलं होतं. म्हणजे तो गाडीवान त्या बैलगाडीच्या छपराच्या आत होता. फक्त पुढचा पडदा खाली सोडला की तो एकदम गाडीवान आमच्या उबदार घरापासून पुढे सारखायचा. त्या छान बैलगाडीच्या खाली एक खोलगट खोळीसारखी काही रचना केली होती. त्या खोळीच्या जरा मागे एक पाण्यानं भरलेला हंडा तोंड झाकून बांधून ठेवला होता आणि तिथेच कंदिलासाठी म्हणून रॉकेलचा एक डबा बांधून ठेवला होता. काही गवताच्या पेंड्या, एक बादली, एक कोयता, गाडीवानाच्या कपड्याची पिशवी त्या खोळीत ठेवली होती आणि खाली एक कंदील अडकवलेला होता. या बैलगाडीचे दोन्ही बैल हिरा मोती हे उंच, धडधाकट, दुधाळ रंगाचे, टोकदार शिंगाचे फार देखणे होते. दोन्ही बैलांची शिंगं लाल निळ्या रंगानं रंगवली होती आणि त्यांच्या 4ही पायांना चांबड्याचे बूट बांधलेले होते.
ते बूट त्या गाडीवानानं चांभाराकडनं मुद्दाम करून घेतले होते. त्यांच्या अंगावर चांबड्याच्या झुली घातल्या होत्या. त्या हिरा मोतीला पाऊस लागू नये म्हणून त्याच्या मधल्या दांडीवर जाड छत्रीसारखं पानाचं चटई घालून घेतलेलं छप्पर होतं. त्या छपराखालून हिरामोती बूट घालून अगदी पावसात न भिजता आपला प्रवास करू शकत होते. माझे बाबासुद्धा हिरामोतीला बघून म्हणाले, वा, काय छान खिल्लारी बैलांची जोडी आहे. आणि त्या म्हाताऱ्या गाडीवानानं अभिमानानं आपल्या हिरामोतीला थोपटलं. बाबा त्या बैलांकडे बघत म्हणाले, तुम्ही आपल्या बैलांची काळजी घेता हे फार बरं वाटतंय. तसा तो गाडीवान पानाची पिंक टाकत म्हणाला, आवो बामणांनो, यो बैल नाही, यो महत पोरं आहे ती, आणि आपल्या पोरांना कुणी बा असा पावसा पाण्यात भिजवणार नाही ना. तसं माझ्या बाबांनी डोकं हलवलं. आमच्या कौशल्यामाईनं बैलगाडी चढवून सगळे फराळाचे डबे, जेवणाच्या टोपल्या व्यवस्थित मांडून ठेवल्या. भाताचे मोठे टोप आणि आमटीची मातीची मडकी त्या डब्याजवळ ठेवली. काजू बेदाणे घातलेला शिरा केळीच्या पानात बांधून आत ठेवला. दुधाचा हांडा, दह्याची मडकीसुद्धा त्या सामानाजवळ ठेवली आणि तेलाचा मोठा रिकामा डबा बैलगाडीच्या आत चढण्या उतरण्यासाठी खाली ठेवला. आई बाबांचा हात धरून त्या तेलाच्या रिकाम्या डब्यावर पाय ठेवून कशी तरी बैलगाडी चढली आणि पुढे एका बाजूला यश आला आणि चूल बोक्याला घेऊन बसली. नंतर आजी चढून आईच्या समोर उजव्या बाजूला टेकून बसली. बाबांनी आई आणि आजीच्या पाठीमागे उशा मांडल्या, 2 वाकळी ठेवल्या आणि माईनी 4 उशा आत आणून ठेवल्या. मी आणि मंजी त्या डब्यावर पाय ठेवून पटकन बैलगाडीत चढलो तेव्हा मला इतका आनंद झाला. आणि बाबांनी नंतर तो रिकामा डबा आत माझ्या बाजूला ठेवला आणि म्हणाले, अजून केदार कसा नाही आला. आत बसलेली आजी म्हणाली, आता हा येईल पाऊस सुरू झाल्यावर. नेहमी मेला चहाच्या वेळेला येतो आणि आज कुठे आडमडला देव जाणे. आम्ही सगळेजण केदार काकांची वाट बघत असताना ते मला लांबून येताना दिसले. मंजी मुसमुसत माईंना सारखा आमच्याबरोबर यायला सांगत होती. कौशल्यामाई तिचे डोळे पुसत म्हणत होती, माया लोण्याचा गोळा, मी आलो तर घराकडं कोण बघन. तू नीट सोन्यासंग राहिला आणि हात तत जायचा नाही हा. तेव्हा धापा टाकत केदार काका गाडीजवळ आले आणि म्हणाले, रुक्मिणी म्हणजे येशा, प्रसाद घ्या. सगळ्यांना त्यांनी प्रसाद दिला. माझ्या कपाळावर तो खोटा अंगारा चोळला आणि बाबांनी बैलगाडीसमोर नारळ फोडून सगळ्यांना खोबरं वाटलं. केदार काकांनी आपली खळा नारळाची पिशवी आजीजवळ दिली आणि म्हणाले, सुखरूप जा, सुखरूप परत या. आणि आजी दादूबाबा आणि माईंना घराकडे, भाजीवाल्या बायकांकडे नीट लक्ष ठेवायला सांगत असताना बाबा चाकावर पाय ठेवून गाडीवानाजवळ बसले. त्यावेळी थंड वारा जवळच्या बकुळ फुलांचा सुगंध घेऊन आमच्या घरावरनं वाहत होता. आमच्या अंगणातल्या झाडाच्या फांद्या सळसळून आम्हाला निरोप देत होत्या. गौरी दुर्गी गोठ्यातनं आमच्याकडे बघत होत्या. त्यावेळी आकाश काळ्या ढगांनी भरून गेलं होतं. विजा चमकत होत्या. सकाळचे 10:30 वाजले होते तरीसुद्धा संध्याकाळ झाल्यासारखा सगळीकडे काळोख पसरला होता. गाडीवान म्हणाला, भटानू आता समज घेतला नवं, निघायचा का. आणि बाबांनी डोकं हलवल्याबरोबर त्या गाडीवानानं यल्लम्मा देवीच्या नावानं चांगभलं म्हटलं आणि गाडी हाकारली. मी आणि मंजीनं दादूबाबा, केदार काका आणि माईला टाटा टाटा करून एकच जल्लोष केला. तेव्हाच आमचे हिरा मोती आपल्या गळ्यातली घंटी वाजवत सराईताप्रमाणे चालायला लागले. थोड्या वेळानं दादूबाबा, केदार काका आणि माई एकदम दूर दूर जात लहान होत गेले आणि साधारण 10:30च्या सुमाराला आमच्या त्या यल्लम्माच्या दूरवरच्या विलक्षण प्रवासाला सुरुवात झाली. बाबा जरा सरकून त्या गाडीवानाला म्हणाले, बाबा माझी पोरं बाळा आहे, जरा जवळची वाट धर. तसा तो गाडीवान पानाची पिंक गिळत म्हणाला, भटानो तुम्ही काय पण जीवासनी घोर लावून छान घेऊ नका. तुम्ही देवाच्या दारापाशी जात आहे. म्या तुम्हांनी यल्लम्मा आईच्या पायाशी नीट नेऊन छान आणतो, तुम्ही निवांत रया. आणि एवढ्या वेळ गप्प बसलेली माझी आजी पांढऱ्याला आपल्या मांडीवर घेत म्हणाली, अरे बाबा तुझं नाव आम्हाला सांग, का आम्ही प्रवासभर तुला गाडीवान बाबा म्हणत बसू. तसा तो गाडीवान हसत म्हणाला, आये महानाव झाड्या आहे.
आणि मंजी फिसकन हसली. आजी त्याला हसत म्हणाली, अरे पोरा, चांगलं राम लक्ष्मण नाव ठेवायचं सोडून तुझ्या आईवडिलांनी हे कसलं नाव तुला ठेवलं? तर झड्या काका हसत म्हणाले, त्याचा काय झाला आहे, माया बाला 2 दिवस झाडा झाला नव्हता. माया आईला म्या झालो तेव्हा माया बाला झाडा झाला होता आणि तो वरडला, मना झाडा झाला, मना झाडा झाला. आणि माया आईला वाटलं बानं महानाव झाड्या म्हणतोय. मग महानाव तिने तेच ठेवला, झाड्या. आमच्या झाड्या काकांनी विनोदानं सांगितलेला किस्सा ऐकून माझे बाबा जोरात हसले. आईनं हळूच हसत तोंडाला पदर लावला. आमचे हे गरीब तरी आनंदी आणि विनोदी वृत्तीचे झाड्या काका उतार वयाचे होते. त्यांनी अंगात मळकट कुडता आणि आखोड मळकं धोतर नेसलं होतं आणि कमरेला पानाची मळकट चंची खोसून ठेवली होती. त्यांच्या मुंडासं बांधलेल्या डोक्यावरचे पिकलेले केस झाकले गेले होते. झाड्या काका विलक्षण बोलगेवडे, मोकळ्या स्वभावाचे होते. बाबांचं आणि त्यांचं लगेच जुळलं. ते बोलत असताना आमचा पांढऱ्या बाबांजवळ गेला. आमची बैलगाडी चांगली दूर गेल्यावर एकदम एका आडवळणानं जंगलातल्या वाटेकडे वळली आणि आमच्या यल्लम्मा देवीच्या जंगल प्रवासाला सुरुवात झालेली होती. श्रोते हो, आयडा बॅरेटो लिखित सोनसळी या कादंबरीचा हा 19वा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.